Good morning students. Today we are starting with 9th chapter, that is social health. So what is mean by the social health? आपण त्याला मराठीमध्ये सामाजिक आरोग्य असं म्हणतो. याचा अर्थ आपण समाजामध्ये वावरताना, समाजामध्ये असताना कशा पद्धतीने आपलं वर्तन असतं किंवा कशा पद्धतीने आपण बिहेव करतो, दॅट इज कॉल्ड सोशल हेल्थ. सोशल हेल्थमध्ये आपल्याला फॅक्टर्स अफेक्टिंग ऑर एंडेंजरिंग द सोशल हेल्थ हे बघायचं आहे. आणि स्ट्रेस मॅनेजमेंट आत्ताचा सगळ्यात रिसेंट जो टॉपिक आहे, जो फार लोकांना सहन करायला लागतो आहे, तो म्हणजे स्ट्रेस, ज्याला आपण मराठीमध्ये ताण असं म्हणतो. तर त्याच्याबद्दल आपल्याला शिकायचं आहे. त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं, स्ट्रेस आणि स्ट्रेसचे दुष्परिणाम कोणते, व्हॉट आर द हजार्डस इफेक्ट्स ऑफ stress, and how we can manage that stress by, or which are the ways for by that we are managing that stress. Let's think मध्ये त्यांनी एक क्वेश्चन दिला बघा. एल्डर्स ऑलवेज इन्स्ट्रक्ट you to get out of the home to interact with relatives and others and play outdoor games, but not to spend time continuously with television, phone and internet. बऱ्याच वेळेला आपले आईवडील, आपली घरातली मोठे आजी आजोबा किंवा इतर कोणी जे आहेत ते सांगत असतात की आपण जास्तीत जास्त बाहेरच्या लोकांशी संपर्क केला पाहिजे, संपर्कात त्यांच्या राहिलं पाहिजे. जास्तीत जास्त आउटडोर गेम्स म्हणजे क्रिकेट आहे, कबड्डी आहे, खो खो आहे, असे आउटडोर गेम्स जे आहेत ते खेळले पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला सोसायटी आपली जी आहे त्या सोसायटीबद्दल माहिती होईल, त्यांच्याशी कसं वागायचं, हाऊ वी कॅन बिहेव वेन वी आर इन द सोसायटी. वाय द चिल्ड्रन्स ऑफ युअर एज आर इन्स्ट्रक्टेड सेम इन ईच होम. आता आपण जसं म्हणतो की प्रत्येक घरामध्ये ह्या अशा गोष्टी असतात. आवर लाईफस्टाईल हॅज बीन चेंज्ड टू सम एक्सटेंट इन द एज ऑफ टेक्नॉलॉजी. आता कोरोनाच्या काळामध्ये पण आपल्याला माहिती आहे की आपण टेक्नॉलॉजीचा किती वापर करत आहोत किंवा टेक्नॉलॉजी आपल्या किती जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली आहे. तर या टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घर बसल्या आता सध्या करत आहोत. ईच पर्सन इज बिझी ऑन देअर ओन डेली ॲक्टिव्हिटी, रुटीन वर्क अँड फेवरेट जॉब ओनली. प्रत्येक जण जो आहे तो स्वतःचं विश्व त्याचं झालेलं आहे, तो त्याचं काम, त्याचं घर, त्याच्या सगळ्या गोष्टी याच्याशीच रिलेट आहे. हाऊ मच इट इज सायंटिफिकली करेक्ट. तर पण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सायंटिफिकली करेक्ट नाहीत. तुम्ही जेवढे सोसायटीमध्ये जाल, जेवढे तुम्ही समाजातल्या लोकांशी बोलाल, त्यांच्याशी संभाषण कराल, त्यांच्याशी कम्युनिकेट कराल, तेवढं तुमचं सोशल हेल्थ जे आहे ते चांगलं राहणार आहे. अर्लियर स्टँडर्डमध्ये आपण 9th स्टँडर्डला स्टडी केलं. इम्पॉर्टंट जे आहे, WHO कॅन डिफाईन द हेल्थ. इट इज अ फिजिकल, सोशल अँड मेंटल हेल्थ, दॅट इज कॉल्ड हेल्थ. हेल्थ इज नॉट ओनली एंड विथ द कन्सेप्ट ऑफ डिसीज फ्री, इट इज ऑल्सो हॅविंग द सोशल अँड मेंटल कॅरेक्टर्स. ट्राय दिस मध्ये त्यांनी दिलं बघा. क्लासिफाय युअर क्लासरूम इंटू 3 ग्रुप्स: हायली इंटरॅक्टिव्ह, ऑकेजनली इंटरॅक्टिव्ह आणि नॉन इंटरॅक्टिव्ह. आपल्या वर्गामधले जे विद्यार्थी आहेत किंवा आता तुम्हाला वर्गामधलं जर करता येत नसेल तर तुमच्या आजूबाजूला, तुम्ही ज्या अपार्टमेंटला, ज्या परिसरात राहतात त्या परिसरामध्ये असेल, तुमच्या वयाची जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला 3 कॅटेगरी करायचे आहेत, 3 ग्रुप करायचे आहेत. हायली इंटरॅक्टिव्ह म्हणजे जे सतत लोकांशी संपर्कात असतात, सतत तुमच्याशी कम्युनिकेट करायला येतात, त्यांची नावं वेगळी लिहायची आहेत हायली इंटरॅक्टिव्हमध्ये. ऑकेजनली इंटरॅक्टिव्ह म्हणजे फक्त काम असेल, फक्त काही ओकेजन असेल तरच इंटरॅक्टिव्ह करतात असे. आणि तिसरा जो ग्रुप आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला अशा लोकांची नावं लिहायची आहेत, अशा मुलांची नावं लिहायची आहेत जे नॉन इंटरॅक्टिव्ह, काही झालं तरी तुमच्याशी इंटरॅक्शन करायला येत नाही, तुमच्याशी रिलेटेड असलेला हा सर्वे आहे. याच्यामध्ये कोणत्या व्यक्तीची सोशल हेल्थ, कोणत्या मुलाची सोशल हेल्थ चांगली असं आपण म्हणतो, विच इज हायली इंटरॅक्टिव्ह. जो सगळ्यांशी इंटरॅक्टिव्ह आहे विदाऊट एनी ओकेजन, दॅट पर्सन इज हॅविंग अ गुड सोशल हेल्थ. त्याला आपण गुड सोशल हेल्थ असं म्हणू शकतो. आता या सोशल हेल्थला अफेक्ट करणारे पॉईंट्स
किंवा सोशल हेल्थ कुठे कुठे आपल्याला महत्त्वाची ठरते ते दिलेले आहे त्यांनी. फॅक्टर्स अफेक्टिंग द सोशल हेल्थ. आपण इथून सुरुवात करूया. फायनान्शियल स्टेटस. फायनान्शियल स्टेटस तुमचा कसा आहे त्यावरती तुमच्याशी लोक सोशली इंटरॅक्ट होतात. तुमच्याकडे भरपूर पैसा आहे किंवा तुम्ही आर्थिक सधन आहात तर भरपूर लोक तुमच्याशी बोलायला येतात. जर तुमची आर्थिक परिस्थिती बिकट आहे तर त्या पद्धतीने तुमच्याशी तुम्हाला वेगळं ठेवलं जातं किंवा इतर काही ज्या गोष्टी आहेत त्या अफेक्ट करणारा पॉईंट आहे. गार्डन्स, एस्पेशली गार्डन जे आहे त्या गार्डनमध्ये आपण जेव्हा जातो त्यावेळेला एकमेकांशी इंटरॅक्शन करतो आणि तिथे आपली सोशल हेल्थ जी आहे ती महत्त्वाची ठरते. सोशल अँड फिजिकल कंडिशन ऑफ द सराउंडिंग. आपल्या आजूबाजूचं जे सराउंडिंग आहे म्हणजे आपण ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियामध्ये सोसायटी कशी आहे, लोक कशी आहेत, कोणत्या प्रकारची आहेत, यावरती सुद्धा सोशल हेल्थ जी आहे ती अफेक्ट होते. सोशल एन्व्हायरमेंट ऑफ द सराउंडिंग. सोशल मगाची वरचा पॉईंट आहे तोच आहे याच्यामध्ये दिलेला. त्यानंतर रेसिडेन्शियल एरिया, आपल्या घराचा जो आजूबाजूचा एरिया आहे तो सुद्धा महत्त्वाचा ठरतो. वॉटर, याच्यामध्ये वॉटरसुद्धा इन्क्लूड होतं. जे आपण वॉटर कन्झ्युम करतो किंवा ज्या पद्धतीने आपल्याला वॉटर रिक्वायरमेंट आहेत त्यानुसारसुद्धा आपली सोशल हेल्थ अफेक्ट होते. त्यानंतर टॉयलेट्स, कॉमन टॉयलेट्स वगैरे असतात त्या ठिकाणी आपल्याला ह्या गोष्टी सोशल हेल्थच्या अफेक्ट करताना पाहतात. पॉलिटिकल कंडिशन, जी पॉलिटिकल कंडिशन आहे एखाद्या कुटुंबाची त्यावरती त्या कुटुंबाकडे पाहण्याचे व्ह्यूज म्हणून त्यांनी दिले बघा, व्ह्यूज, लोकांचे पाहण्याचे जे दृष्टिकोन आहेत ते त्यानुसार अफेक्ट होतात. प्लेग्राऊंड्स, हे अतिशय तुमच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी तर हे अतिशय महत्त्वाचं आहे. ऑन प्लेग्राऊंड्स, द मच अँड मोर टाईम यू कॅन स्पेंड ऑन द प्लेग्राऊंड्स अँड यू कॅन मेंटेन ऑर यू कॅन केप युअर सोशल हेल्थ गुड. त्यानंतर सोशल ट्रीटमेंट, तुम्हाला कोणत्या पद्धतीची सोशल ट्रीटमेंट मिळते बाहेर गेल्यानंतर याच्यावरती सुद्धा तुमचं सोशल हेल्थ डिपेंड असतं. सोशल सेफ्टी, ज्या एरियामध्ये, ज्या अपार्टमेंटमध्ये, ज्या प्रदेशामध्ये तुम्ही राहता, परिसरामध्ये, त्या ठिकाणी तुम्हाला किती सेफ वाटतं, बाहेर असताना, घराबाहेर असताना तुम्हाला किती सेफ्टी वाटते त्याच्यावरती सुद्धा तुमची सोशल हेल्थ डिपेंड असते. ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी, आता आपण ज्या कॉमन ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी, मग ST बस असेल किंवा शेअर रिक्षा असेल, याच्यामध्ये सुद्धा तुमची सोशल हेल्थ आहे ती अफेक्ट करते. त्यानंतर एज्युकेशन अँड जॉब अपॉर्च्युनिटीज, आपल्याला आपण ज्या ठिकाणी एज्युकेशन घेतो, शिक्षण घेतो, आपल्या जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत, आपण जॉब जिथे करतो त्या ठिकाणी आपली सोशल हेल्थ ही फार महत्त्वाची ठरते. त्यानंतर सॅटिस्फाईंग बेसिक नीड्स, जर आपल्या बेसिक नीड्स सॅटिस्फाय होत असतील प्रॉपरली तर आपण सोशल हेल्थ आपली चांगली मेंटेन ठेवू शकतो. आणि हे मगाशी झालं तेच. परत एज्युकेशन, जे एज्युकेशन आहे तुमचं त्या एज्युकेशन फील्डमध्ये, एज्युकेशन अँड जॉब ऑपॉर्च्युनिटीमध्येच वेगळं दिलेलं आहे त्यांनी एज्युकेशन, शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा तुमचं जे सोशल हेल्थ आहे ती अफेक्ट होते. तर असे वेगवेगळे व्ह्यूज या सोशल हेल्थशी रिलेटेड तुम्हाला इथे दिलेले आहेत. वेन वी आर performing or when we are getting the good social health, we can never be affected by the stress. So if we are not getting outside the home, then you are must be facing the problems of stress management. त्यामुळे नेक्स्ट पॉईंट आपला जो आहे तो आहे फॅक्टर्स डिस्टर्बिंग द सोशल हेल्थ. सोशल हेल्थला डिस्टर्ब करणारे जे फॅक्टर्स आहेत ते आता इथून आपल्याला पुढे बघायचे आहेत. सोशल हेल्थ हे वेरियस ॲस्पेक्ट्सवर डिपेंड आहे. आपण आत्ताच्या वरच्या 9.1 फिगरमध्ये पाहिलं. जेव्हा आपल्याला लोनलीनेस फील होतं, पियर ग्रुप, ट्रस्ट इन अदर्स, रिस्पेक्ट अँड एक्सेप्टन्स विथ अदर्स, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आपल्या गुड सोशल हेल्थशी रिलेटेड आहेत. आपल्याला जेव्हा एखाद्यावर विश्वास ठेवावा असं वाटतो, एखाद्याशी शेअर करावं असं वाटतं, त्यावेळेला आपली सोशल हेल्थ चांगली आहे. जर या गोष्टी होत नसतील तर मात्र आपली सोशल हेल्थ धोक्यामध्ये असू शकते. तर या सोशल हेल्थ डिस्टर्ब करणारे जे घटक आहेत, फॅक्टर आहेत, ते कोणते कोणते आहेत बघा. सगळ्यात पहिला दिला आहे त्यांनी मेंटल स्ट्रेस. वेन यू आर नॉट परफॉर्मिंग द गुड सोशल हेल्थ, वी आर फेसिंग द मेंटल स्ट्रेस. आता हे मेंटल स्ट्रेस येण्याची कारणं त्यांनी दिलेत. कॉम्पिटिशन हॅज इन्क्रीज इन द अपॉर्च्युनिटीज फॉर एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट अँड बिझनेस ड्यू टू इन्क्रीज इन पॉप्युलेशन. या सगळ्याचा जो संबंध आहे तो लोकसंख्या वाढीशी आहे. लोकसंख्या वाढीमुळे सगळ्याच ठिकाणी कॉम्पिटिशन फार मोठ्या प्रमाणात आहे. शिक्षणापासून, ॲडमिशनपासून,
ते अगदी जॉब मिळेपर्यंत सगळ्या ठिकाणी कॉम्पिटिशन आहे. आणि मग या कॉम्पिटिशनमध्ये जर एखाद्या वेळेला फेल्युअर आलं तर ती जी व्यक्ती आहे ती मेंटल स्ट्रेसमध्ये जाते आणि त्यावेळेला प्रॉब्लेम्स ऑफ लोनलीनेस, मेंटल स्ट्रेस इज फेसिंग बाय दॅट पर्सन. सो रिझन्स लाईक न्यूक्लिअर फॅमिली अँड पॅरेंट्स स्टेईंग आउटडोर्स ड्यू टू जॉब. आता ह्याच्यामध्ये एस्पेशली हे फेसिंग कोणाला करावं लागतं, जी मुलं एकटी बाहेर राहतात, मग ती हॉस्टेलवर असतील किंवा पेइंग गेस्ट म्हणून असतील, तर त्या व्यक्तींना किंवा त्या मुलांमध्ये असं जर एखादं प्रॉब्लेम क्रिएट झाला ऑपॉर्च्युनिटीच्या बाबतीत किंवा कॉम्पिटिशनच्या बाबतीत, तर त्यांना ह्या गोष्टी फार मोठ्या प्रमाणावर फेस करायला लागतात. डू यू सी द advertisement about increasing awareness to avoid the discrimination between girls and boys or sister and brother in the same family on choice of fresh or leftover food, learning medium etc. आता आपल्याला हे सगळ्यांनाच माहिती असेल की आपल्या इकडे या गोष्टी फार मोठ्या प्रमाणावर केल्या जातात किंवा फार मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे त्या होतात. याच्यामध्ये मुलगा आणि मुलगी, एस्पेशली बॉय आणि गर्ल, सिस्टर आणि ब्रदर, याच्यामध्ये सिस्टरला कोणतं मीडियम, ब्रदरला कोणतं मीडियम, लेफ्टओव्हर फूड आहे, फ्रेश फूड आहे, ते फ्रेश फूड बॉयला म्हणजे मुलाला दिलं जातं, लेफ्टओव्हर फूड मुलीला सांगितलं तर तू हे उरलेलंच खायचं आहे, तुला नंतर सुद्धा तशाच पद्धतीने. ते हा जो डिफरन्स आहे की हा जो सोशल हेल्थला अफेक्ट करणारा सगळ्यात मेन फॅक्टर आहे तो इथे हे होतो. त्याचबरोबर ॲडोलेसन्स पिरियडमध्ये जो गर्ल्सला येणारा प्रॉब्लेम आहे, अननेसेसरी फेस ऑफ प्रॉब्लेम्स लाईक टीझिंग म्हणजे छेडछाड करणं, मोलेस्टमेंट म्हणजे छळ, अशा सगळ्या गोष्टी हा गर्ल्सना हे प्रॉब्लेम, एस्पेशली हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते बॉईजपेक्षा गर्ल्सला जास्त फेस करायला लागतात. आणि त्याच्यातून जर स्ट्रेस मॅनेजमेंट जर प्रॉपर करता आलं नाही, मेंटल स्ट्रेस जर जास्त आला, तर मग जे मुलं आहेत, मुली आहेत, विद्यार्थी आहेत, ते एखादं टोकाचं पाऊल उचलू शकतात. फास्ट अँड इझी वे ऑफ मेकिंग मनी, ह्याच्यामध्ये अजून एक त्यांनी सांगितलेलं आहे की पॉकेट मनी जर पुरत नसेल किंवा पॉकेट मनी जर कमी पडत असेल तर त्यावेळेला एखादा वाईट मार्गाने किंवा चुकीच्या मार्गाने फास्ट पैसा कसा मिळवायचा याच्याबद्दलसुद्धा मग ती मुलं जी आहेत ती तिकडे लक्ष देतात. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मेंटल स्ट्रेसमध्ये होतात. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲडिक्शन, ज्याला आपण व्यसनाधीनता असं म्हणतो. तर हा मेंटल स्ट्रेस जो आहे त्या मेंटल स्ट्रेसशी रिलेटेड हा पुढचा पॉईंट आहे. जर एखादं पिअर ग्रुप आहे, म्हणजे एकाच वयोगटातली जी मुलं आहेत जी हॉस्टेलला राहतात किंवा पेइंग गेस्ट राहतात, त्यांच्यामध्ये एखादा जर ॲडिक्शन करणारा असेल तर त्यावेळेला त्याचं ॲट्रॅक्शन जे आहे ते इतर विद्यार्थ्यांना होतं आणि मग ते सुद्धा त्या ॲडिक्शनच्या आहारी जातात. याच्यामध्ये आता सगळे प्रकार तुम्हाला माहीत आहेत, टोबॅको, सिगरेट, गुटखा, अल्कोहोल, ड्रिंक, ड्रग्स, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्याकडनं केल्या जातात. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपली सोशल हेल्थ चांगलं असणं हे फार आवश्यक आहे. त्यानंतर अजून जो स्ट्रेस आहे तो इनक्युरेबल डिसीजेस. काही इनक्युरेबल डिसीज जर एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या मोठ्या माणसाला जरी झाला, मग त्याच्यामध्ये एड्स असेल, TB असेल, लेप्रसी असेल, मेंटल डिसऑर्डर एखादा असेल, तर त्या ह्याच्यामध्ये तो जो व्यक्ती आहे तो पूर्णपणे त्याची मेंटल स्ट्रेस किंवा सोशल हेल्थ जी आहे ती डिस्टर्ब होऊ शकते. मग यासाठी आपल्याला आता कोणते उपाययोजना किंवा कोणत्या पद्धतीचं काम करायचं आहे, तर कम्युनिकेशन मीडिया अँड एक्सेसिव्ह यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी. अजून एक ह्याच्यामधली समस्या त्यांनी सांगितलेलं आहे की कम्युनिकेशन मीडिया म्हणजे आपण TV, इंटरनेट, मोबाईल फोन्स, लॅपटॉप या सगळ्या गोष्टींचा अतिवापर केल्यामुळे, मॉडर्न टेक्नॉलॉजीचा अतिवापर केल्यामुळे आपण सोशल किंवा सोसायटीमध्ये जाणं हे विसरून गेलेलं आहे. त्यांनी 2 कंपॅरिझन दिले, 1998 आणि 2017. याच्यामध्ये 2 सिच्युएशनमधला फरक दिला आहे. पूर्वी आम्ही लहान असताना आम्हाला घरातनं म्हणजे घरात ओढत आणायला लागायचं असतं की अभ्यासाला बस, हे कर. आणि आताची परिस्थिती उलटी आहे, मुलांना घरातनं बाहेर ढकलायला लागतं. गो टू प्ले म्हणजे खेळायला जा, नुसता घरात मोबाईलवरती, लॅपटॉपवरती, इंटरनेटवरती नको राहू, तर काहीतरी मैदानी खेळ खेळ. तर हा जो फरक झालेला आहे तो फरक कशामुळे झालेला आहे, तर कम्युनिकेशन मीडिया आणि एक्सेसिव्ह यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी. तर याच्यामुळे अनेक प्रॉब्लेम्स ज्या आहेत त्या रिलेटेड होतात. इथे त्यांनी काही असेच समस्या दिलेल्या आहेत. बॉय युजिंग द फोन
व्हाईल इटिंग द फूड, की मुलं जेवतानासुद्धा मोबाईल बाजूला ठेवत नाहीत, तो मोबाईल बघत बघत व्हिडिओ बघतच जेवण करतात. सेल्फीचं जे खूळ आहे ते किती मोठ्या प्रमाणात आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ते उठसूट कुठल्याही ठिकाणी असाल तरी आपण सेल्फी काढायला जातो. मग हे रोड साईडच्या वेळेला जर आपण सेल्फी काढायला गेलो तर ॲक्सिडेंट्स वगैरे होण्याची शक्यता असते. अशा अनेक समस्या आहेत ज्या याच्याशी रिलेटेड आहेत. त्यानंतर पेडेस्ट्रियन मेकिंग अ व्हिडिओ क्लिप ऑफ द ॲक्सिडेंट सीन, म्हणजे जे प्रेक्षक आहेत किंवा जे बघे आहेत ते बघे काय करतायत तर ते ॲक्सिडेंट झालेल्या व्यक्तीला मदत न करता व्हिडिओ शूट करण्यामध्ये, तो व्हिडिओ शूट सगळ्यात पहिलं कोण शूट करतं आहे आणि कोण व्हॉट्सअपला टाकतं आहे याच्यामध्ये कॉम्पिटिशन त्यांची लागलेली आहे. त्या व्यक्तीला मदत करणं, त्याला उचलून हॉस्पिटलमध्ये नेणं, त्याला फर्स्ट एड देणं, ॲम्ब्युलन्सला फोन करणं, ह्या सगळ्या गोष्टी माणसं विसरून गेलेली आहेत आणि त्याच्यामुळे फार मोठ्या समस्या निर्माण होतात. त्याचबरोबर अजून एक आता नवीन येणारी समस्या जी एस्पेशली कोरोनाच्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये पण आलेली आहे ती म्हणजे सायबर क्राईम. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे तुमचा ATM पिन वापरून, पॅन कार्ड वापरून, आधार कार्डची माहिती वापरून वेगवेगळ्या प्रकारची फसवणूक करून तुमच्या अकाउंटमधून पैसे काढले जातात आणि याच्यामधून फार मोठ्या प्रमाणात मेंटल स्ट्रेस किंवा सोशल हेल्थ डिस्टर्ब होण्याची चान्सेस असतात. तर हे त्यांनी सगळे पॉईंट दिलेले आहेत. इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे ज्याच्या साहाय्याने या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फार मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. आता ह्या सगळ्या झाल्या समस्या. मग आपण म्हणू की याच्यावरती उपाय काय आहे, तर याच्यावरती उपाय म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट, जो आपण पुढच्या पिरियडला पाहू. थँक्यू.